स्वामी, स्वामी, मला परमार्थ करण्याची प्रबळ इच्छा आहे आणि माझं उरलेलं आयुष्यही मला त्यात व्यतीत करायचंय। आता आपणच मला योग्य तो मार्ग दाखवावा। परमार्थ करायचा आहे। छान, नाव काय म्हणालास तुझं? खरं नाव सांगितलं तर पंचायत होईल आणि आपली ओळख उघड होईल आणि मग आपला हेतू कसा साध्य होणार? माझं नाव माधव गोडबोले। माधव? वाह, छान। माधवा, घरी कोण कोण आहे तुझ्या? माझं कोणीच नाही, या जगात मी एकटाच आहे। वाह, अतिउत्तम। अरे, परमार्थासाठी माणसापाठी कुठचेही पाश नसावे। छान छान छान। तू असं कर, आमच्याकडे आमच्या सेवेस येऊन राहा। आम्ही तुला परमार्थ शिकवू, म्हणजे तुला परमार्थाकडून परमेश्वराकडे जायचा रस्ता सापडेल। जा चोळ्या, घेऊन जा याला। आई, आजी, बाबा गावात कुठेच नाहीयेत। मंदिरातही पाहिलं मी, तिथेही नाहीत। काय? गावात नाही? अरे देवा, मग हा गेला तरी कुठे? अगं, त्यांच्या मित्रांकडे चौकशी केलीस का? हा, मी सगळ्यांना विचारलं। गणेश काका तर म्हणाले की मी आसपासच्या गावात जाऊन बघून येतो म्हणून। गोपाळने तर हद्द केली, सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं, आणि हा गेलाय तरी कुठे? अरे बापरे, हा तर माझा मित्र गणेश याच दिशेने येतोय आणि लोकांना काय विचारतोय? बहुधा मला शोधत आला असावा। याच्या नजरेस पडता कामा नये, मला लपायला हवं। काय रे माधवा, कुठे निघालास? वारा घाला मला। स्वामी, आपल्या नैवेद्याची तयारी करायची आहे, तेवढी करून येतो। अरे, ती कामं करायला इतर जण आहेत, तू आम्ही सांगितलं तेच कर। नाही, मी आलोच। अरे आपण, आई या ना, या। नको, ठीक, मी आपल्याशी काय बोलायला नाही, म्हणजे आमचा विचार बदलला आहे। म्हणजे आम्हाला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते। हे लग्न मोडलं। अहो, पण का? आमची सुलू तुम्हाला पसंत पडली होती ना? नुसती मुलगी पसंत असून काय उपयोग? लग्न म्हणजे दोन घरांचा संबंध जुळणार असतो आणि इतरही गोष्टी पाहाव्या लागतात। त्यातून आम्हाला अशी माहिती मिळाली की मुलीचे वडील घरात नसतातच आणि त्यात तुमच्यावर कर्ज सुद्धा आहे। तर अशा परिस्थितीत तुम्ही आमच्या मागण्या काय पूर्ण करणार? तेव्हा अशा घरातली आम्हाला मुलगी नको। अहो, असं लग्न मोडू नका हो। ही आमची ओढग्रस्तीची परिस्थिती आज ना उद्या बदलेल। आम्ही सुलूच्या बाबांनाही समजावलंय, त्यांचे वागणं ते सुधारतील। अहो, हे होईल ते होईल असली आश्वासन नकोय, आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे होईल सुद्धा, पण आम्हाला तितका वेळ नाही थांबायला। बरं, येतो मी। स्वामी, मला माफ करा, मी मगाशी तसाच निघून गेलो, म्हणजे त्याचं कारण असं। अजिबात स्पष्टीकरण नकोय आम्हाला। तू इथून काढता पाय का घेतलास ते कारण चांगलं ठाऊक आहे आम्हाला। स्वामी, स्वामी, आपणास काही हवंय का? आमच्या भक्तांनी जरी त्यांच्या संसाराची जबाबदारी टाळली असली ना, तरी आम्हाला ती टाळता येत नाही। येतो आम्ही। सावकारांनी तुम्हाला घर खाली करायला सांगितलंय, चला निघा इथून। अरे बाबा, आम्ही बायका माणसंच घरात आहोत। तुम्हाला माहित आहे ना, गोपाळ पण घरात नाहीये। हो, माहिती आहे मला ते। तुमचा गोपाळ आमचा कर्ज घेऊन परागंदा झालेला आहे, तेव्हा तुम्ही आला इथून। अहो, तुमच्यावर दया केली तर बाकीचे लोक सोकावतील,
आणि सावकाराचं कर्ज कोणीच फेडणार नाही. तेव्हा निघा बघू इथून. तेव्हा काय वेळ आली आई आमच्यावर. मदत कर आमची, या संकटातून वाचव आम्हाला. तुम्हाला निघा म्हटलं ना, चला इथून. घरदार सोडावं लागलेलं दिसतंय. कुछ फिक्र मत करो. त्याच्यावर विश्वास ठेवा. वो सब कुछ भला करेगा. ज्याच्या डोक्यावरचं छत्र हरवतं त्याच्यावर तो छत्र धरतो. अक्कलकोटला स्वामी समर्थांना शरण जा. त्यांच्या चरणापाशी तुम्हाला आसरा मिळेल. जाओ. स्वामी, स्वामी, माझा मुलगा. ठाऊक आहे, आम्ही सगळं जाणतो. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. पण स्वामी, आईचं काळीज आहे हो माझं. मुलाची खबरबात कळली असती तर स्वस्थता लावली असती. अगं काळजी करू नकोस. तो सापडेपर्यंत इथेच राहा. जाऊन जाऊन जाणार कुठे तो? इकडेच यावं लागेल त्याला. भुजंगा जा, यांना घेऊन जा आणि चोळ्याला म्हणाव माधव गोडबोले ज्या खोलीत राहतो त्या खोलीच्या बाजूच्या खोलीत यांची राहण्याची व्यवस्था कर. जा याच्या बरोबर. ही तुमची खोली. तुम्हाला काहीही लागलं तरी सांगा. भुजंगा यांची नीट व्यवस्था ठेव. आलो. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. पण तुम्ही इथे कसे? नाही म्हणजे यावेळेला तुम्ही स्वामींच्या सेवेत असता ना? अहो नाही, स्वामींनीच मला इथे पाठवलं होतं. एका कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करायची होती. तुमच्या शेजारच्या खोलीतच व्यवस्था केली. अहो किती विचित्र आहे या कुटुंबाचा प्रमुख. अहो पण असं झालं तरी काय? सावकाराने घर जप्त केलं, शेतीचं नुकसान झालं, मुलीचं लग्न मोडलं. किती अभागी आहे हा पा, जो आपल्या मुलीचं लग्न मोडण्याला कारणीभूत ठरतो. अहो कुटुंब प्रमुखाची जबाबदारी काय असते? अहो पण तो घर सोडून गेला, त्याला काहीतरी कारण असेल ना? आहे ना, त्याला म्हणे परमार्थ करायचा आहे. पण त्याला ही साधी गोष्ट कळत नाही की आपल्या माणसांना दुःखात लोटून हा परमेश्वराच्या जवळ जायला बघतो. परमेश्वराला तरी आवडेल काय की आपल्या जवळ येण्यासाठी कुणी कुणाला तरी दुःखात ढकलून येतो? याची माणसं कायम अपयशीच ठरणार. या अशा लोकांना ना प्रपंच साधणार ना परमार्थ. आई 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 काय होतं तुम्हाला? ए आजी, काय झालं तुला? बोल ना गं आजी. चोळप्पा चोळप्पा. आजी काय म्हणे? काय झालं? ओ चोळप्पा बघा ना आई कशा करतात ते. बापरे, यांची तब्येत तर खूपच बिघडलेली दिसते. नाही पण तुम्ही काळजी करू नका. मी लगेच स्वामींकडे जातो. हो चोळप्पा, हो काय झालं? गोपाळराव, आपण नंतर बोलू. आता मी जरा घाईत आहे. अहो पण सांगा तरी काय झालं काय? अहो मगाशी मी तुम्हाला त्या कुटुंबाबद्दल सांगत होतो ना.
त्या आजींच्या छातीत दुखतंय आणि त्यांची लक्षणं बघता मला तरी तो हृदयविकाराचा झटका वाटतोय. मी स्वामींकडे चाललोय. मी आलोच. स्वामी स्वामी अहो, या आता आलेल्या आजींची प्रकृती फारच बिघडली. छातीत अतिशय दुखतंय. वेदनेमुळे त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नाही. तळमळता येत होत्या. मला वाटतं हा हृदयविकाराचा झटका असावा. त्यांना वाचवा हो स्वामी, त्यांना वाचवा. सोहळ्या, त्यांच्या आयुष्याचा शेवट जवळ आला. आता काही घटकांच्या सोबती आहेत. आम्ही काहीही करू शकत नाही. स्वामी स्वामी असं नका बोलू हो. वाचवा त्यांना हो. तुम्हाला काय अशक्य आहे? गोपाळा, अरे तू काय एवढा कासावीस होतोय? एवढी का तगमग होते तुझ्या जीवाची? अरे कोण लागते ती तुझी? आई. म्हणजे त्या आईसारख्या आहेत ना म्हणून. अरे आईसारखी आहे. तुझी आई तर नाही ना ती. मग एवढा कासावीस कशासाठी होतोयस? आणि काय रे, संसारापासून नात्या गोत्यांपासून दूर जायचं म्हणून तू वैराग्य घेतलंयस ना? मग आता पुन्हा या सगळ्या नात्या गोत्याच्या गुंत्यात कशाला गुरफटून घेतोय स्वतःला? जे जे घडेल त्याला शांत चित्तानी सामोरं जा. मन घट्ट कर. अशा गोष्टींनी तुझं चित्त विचलित होता कामा नये. जे जे घडेल त्याला सामोरं जा. आता त्यांचं आयुष्य फार उरलेलं नाहीये. त्यांची अंतिम घटका आता जवळ आलेली आहे. जे घडेल त्याला सामोरं जा. जा. आई आई मी आलो. आई गोपाळ, गोपाळ तू आलास? आता मी मरायला मोकळी झाली. आई तू असं बोलू नकोस. मी स्वामींना साकडं घालेन. तुला बरं करायला सांगेन. तू काही काळजी करू नकोस. तू बरी होशील. काय रे, तुझं कोणीच नव्हतं ना जगात? काय रे, सगळे तुला गोपाळ म्हणतायत. तुझं नाव काय? माधव गोडबोले ना? स्वामी स्वामी आपल्या चरणी कळकळीची विनंती आहे. माझ्या आईला वाचवा हो. ही तुझी आई? तुला तर कोणीच नव्हतं जगात. बायका मुलं कोणी नव्हती. स्वामी मला क्षमा करा. स्वामी ही माझी आई, ही बायको, ही मुलगी. काय रे, तुला तर जगात कोणीच नव्हतं. मग म्हणजे आमच्याशी खोटं बोललास, आमचा शब्द मोडलास. अरे परमार्थ असा खोटं बोलून खोटं वागून होत नसतो. त्याकरता असं लपून परमार्थ नसतो करायचा. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे ईश्वराचं चिंतन, ईश्वराची आराधना, अध्यात्म. परमार्थ म्हणजे लपून छपून करण्याजोगी गोष्ट नव्हे. आणि परमार्थ म्हणजे इतकंही नव्हे. कोणतीही गोष्ट निरपेक्ष बुद्धीने कशाचीही अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी केली ना तरी त्यातही परमार्थ असतो. आपल्याजवळ एखादी भाकरी असेल, त्यातला अर्धा तुकडा मोडून दुसऱ्याला देणं म्हणजे सुद्धा परमार्थ. आणि काय रे, प्रपंच वाईट असं कोणी सांगितलं?
माणसाला मोहमाया सुटत नसते, म्हणून प्रपंच वाईट ठरतो. प्रपंचात राहूनही परमार्थ करता येतो. आणि काय रे, तुला परमार्थ कशासाठी हवा? स्वामी, मोक्षासाठी. पुन्हा अपेक्षा, स्वार्थ. मी तुला आत्ता सांगितलं ना, परमार्थ हा निरपेक्ष बुद्धीनी कृत्य करण्यात असतो. परमार्थासाठी कुठच्याही अपेक्षा, स्वार्थ ठेवायचा नसतो. आणि काय रे, तू प्रपंचात पडलास तो स्वतःच्या इच्छेनी ना? काय? स्वामी, माझी चूक झाली, मला क्षमा करा. अरे, एकदा प्रपंचात पडल्यावर त्यापासून दूर पळणं, टाळाटाळ करणं हा गुन्हा आहे. असं करून आपण आपल्या बायका मुलांवर, माता पित्यांवर अन्याय करत असतो. अरे, ती आपलीच माणसं असतात म्हणून आपल्याला काही बोलत नाहीत, पण त्यांची हाय आपल्याला लागते. दुसऱ्याची हाय घेऊन परमार्थ होत नसतो. आणि काय रे, तू किंवा तुझ्यासारखे भक्त आमच्याकडे येता, आमची गरज तुम्हाला भासते. कशा करता? स्वामी, प्रगतीसाठी. अरे, आपली प्रगती, आपली उन्नती आपल्याला करता येते. नामस्मरण. अरे, त्या भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल 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 असं करत राहा. त्या विठ्ठल नामाचे इतके तद्रूप होऊन जा की तुम्हीच विठ्ठलमय होऊन जाता. अरे, नामस्मरणात प्रचंड ताकद असते. तुम्ही आमची पूजा अर्चा करता, आम्हाला हार चढवता, नैवेद्य दाखवता. आम्ही हे सगळं करून घेतो तुमच्याकडून, तुम्हाला बरं वाटतं म्हणून. अरे, नुसतं नामस्मरण करा, इतर कर्मकांडाची काही आवश्यकता नाही. अरे, परमेश्वराचं तुम्ही एकदा नाव घेता ना, त्यावेळी तो 10,000 वेळा तुमचं नाव घेतो. तुमचे सर्व संकट निवारून टाकतो. आलं का काही लक्षात? स्वामी, मला क्षमा करा. माझी क्षमा मागू नकोस, आधी तुझ्या घरच्यांची क्षमा माग. आई, मला माफ कर. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. स्वामी, आपल्या चरणी कळकळीची विनंती आहे, माझ्या आईला बरं करावं. अरे, काहीही झालेलं नाहीये तुझ्या आईला. हात दे तिला आणि उभी कर. आई, उठ. बघ, खडखडीत बरी आहे ती. आता सगळ्या कुटुंबाला घेऊन घरी जा. सावकाराच्या पाशातून तुमचं घर सुटलेलं आहे. जा आणि सुखाने संसार करा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.